कोण म्हणता देणार नाही कोरोना पाठीशी घालणारा आरसीएफचा हे आता कोण दिसतंय कसं आहे ओरडू नका ना ओरडू नका मला सांगत नाही ओरडू नका त्याला तो उलट विचारताय त्याला उलट विचारताय प्रश्न विचारताय तुम्ही चोरी घेतली पाहिजे उलट आहे तुम्ही समाज पिंगुळी येथे कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळाची चोरी करून ते रूळ पिंगुळी देवळवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले। ग्रामस्थांनी यावर आवाज उठवताच स्मशानभूमीला लावलेले लोखंडी रूळ काढून ते गायब करण्यात आले। याबाबतची लेखी तक्रार कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे देऊन महिना झाला आणि कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असूनही संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत। त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या आरपीएफ कार्यालयावर धडक देत आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारला। यावेळी या घटनेची तक्रार देणाऱ्या दीपक राऊळ यांनाही राजेश सुरवाडे यांनी उलट प्रश्न विचारल्यानं माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत हीच तत्परता गुन्हा दाखल करण्यासाठी का नाही दाखवली, ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही असा संतप्त सवाल विचारला। कुठला विभाग आहे रेल्वे म्हणजे पोलीस मध्ये आपल्या म्हणून रेल्वे विभाग माझ्याकडे राजापूरची पेंड आहे तिथे सगळे म्हणजे रेल्वेच्या प्रॉपर्टीची ही गाडी जबाबदारी चोरी झाली तर कोणी करायची चोरी झाली की कंप्लेंट जाते ना तेव्हा माझ्याकडे जेव्हा कंप्लेंट येते त्यावेळेला मी ॲक्शन घेतो आणि कंप्लेंट नाही आली तर कंप्लेंट नाही आली तर मला असं ही एक आम्ही कंप्लेंट दिली आहे तुम्हाला तुमच्या नावाने रजिस्टर केलेली बघा त्यांच्या नावानेच केली ना नाही बेलापूरला केली रत्नागिरीला कंप्लेंट कोण करणार आहे पुढे समोर तुम्ही कंप्लेंट केली ही कुठे केली तुम्ही ह्याला पाठवलेली बेलापूरला पाठवली बेलापूरला बरं त्याच्या आधी स्थानिक एक मिनिट तुम्हाला माहिती होतं का की कणकवलीच्या अंडरमध्ये आपलं जे कुडाळ सेक्शन आहे ते माहिती नव्हतं नाही पण तुमच्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तिथे भेटलात ना रेल्वेवाल्यांना भेटेल ना दादा झेंडा पकडा ना व्यवस्थित बोला तुम्हाला माहिती नव्हतं की मी इथे बसतोय नाही मला माहिती साहेब फाईल आहे ही आता नेऊन रिक्षामध्ये ठेवली त्याची कंप्लेंट मी द्यायला पाहिजे की तुम्ही द्यायला माझ्याकडनं फाईल कोणाची माझी कोणी कंप्लेंट द्यायला मी द्यायला पाहिजे तुम्ही द्यायला पाहिजे माझ्याकडे कंप्लेंट येईल ते म्हणा हो तुमची फाईल रिक्षामध्ये गेली तर कंप्लेंट करा ना हे आता कोण दिसतंय कसं आहे ओरडू नका ना ओरडू नका मला सांगत नाही ओरडू नका त्याला तो उलट विचारताय त्याला उलट विचारताय प्रश्न विचारताय तुम्ही चोरी घेतली पाहिजे उलट आहे तुमचे समाज ओरडू नका म्हणजे काय शांत बोला ना शांत बोला शांत बोला आमचा आवाज तसा आहे आम्ही तिथे आलेलो आंदोलन आहे तुम्ही आता ही चोरी केलेली हे रूल कुठले आहेत आणि जरा गेले बोर्ड आणतो हे रेल्वेचे नाहीत का हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहेत रेल्वेचे रूल आहेत कोणचे आहेत सांगा बघा एक्सपर्ट ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेचे दिसत नाही मला मग चांगलं हे तुमच्या रेल्वेचे आहेत की नाही सांगा बघा कदम साहेबला बोला तुम्ही आता चला आमच्या मांजरेकर म्हणून त्या ठिकाणी येऊन गेले बघा माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती नाही आता तुमच्याकडे कंप्लेंट करा ना तुम्ही चला ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव लिहू घ्या हो माझं नाव काही करा यांच्या नाव लिहू घ्या यांचं नाव तुमचं नाव काय राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरपीएफ यांच्या नाव कंप्लेंट द्या आता त्याला न्याय मिळत नाही तो तुमच्या सुमोठा तुमच्या प्रॉपर्टी ऐका तरी तुम्हाला पगार 1-1 लाख रुपये पगार तुम्हाला देत आहे सरकार रक्षण करताना नाही पगार नाही मिळत तुम्हाला सरकारने तुमच्या रक्षण फेवर नाही तो सर्वसामान्य माणूस एक महिना न्याय बघतोय एक महिना न्याय बघतोय तो एक महिना न्याय बघतोय तो माझ्याकडे मला माहिती आहे चालेल पण तुम्हाला स्वप्न पडेल ना पुढच्या स्वप्न कंप्लेंट पाहिजे होतं तुम्ही जर मी कारवाई नसती केली तर मग जे माझ्याकडे ज्या दिवशी जसं मला माहित पडलं
त्या दिवशी मी लगेच इमिडिएटली स्पॉटवर गेलो. म्हणजे तुम्हाला विषय माहिती आहे. ऐका एक मिनिट, यांना कॉल केले. नाही, मला कॉल नाही केला. माझ्या आधी कॉन्टॅक्ट झालेला नाही तुमचं. माझ्या घरी विचारलं, नंबर मी सांगितलं तुम्हाला, मी आलेलो. नाव नाही सांगितलं, पण रेल्वे अधिकारी आले. हो बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले, त्या वेळेला सुद्धा यांना कॉल केला, यांनी बिलकुल कॉल उचलले नाही. मी काय करणार त्यावेळेस? रेल्वेच्या ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही. मला जर तिथे सापडले असते, मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतं. का नसतं आणलं? मला जर रेल्वे प्रॉपर्टी तिथे सापडली असती. तुम्हाला काय विचारतो मी, तुम्हाला ज्या दिवशी पत्र मिळालं ते वाट बघत राहणार की काय? नेऊन जाणार ते वाट बघत राहणार, तुम्ही येणार आणि त्याने काढून नेले ना. आता मिळालं ना, आता मिळालं. ज्यावेळी ते मांजरेकर म्हणून जेही आले त्यावेळी ते तिथे होते, सर्व होती कोण कोण मांजरेकर. तुमचा उपरकर साहेबांनी तुम्हाला स्टोरी काय माहिती, हे रूल होते ना, हे नगरपालिके हे ग्रामपंचायतीने हे रूल ह्या केलाय आणि ते लावले नाही, त्याचं बिल काढले आणि नंतर मग हालचाल. मी जेव्हा जातोय, जेव्हा मला माहिती नाही साहेब, तुमचं त्या वेळेला नाही. तुमच्या प्रॉपर्टी चोरी झाली तर तुम्हाला तुम्ही गेला कशाला सांगा तिकडे. जसं हे पत्र तुम्ही काय तुमचं इन्व्हेस्टिगेशन काय सांगा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.